वातावरणातील बदलाचा येवल्यातील एका शेतकऱ्याला मोठा फटका बसलाय। कधी ऊन तर कधी पाऊस असा वातावरणातील बदल सातत्याने सुरू आहे आणि त्यामुळे येवल्यातील पिंपरी इथे बालाजी गुंड या शेतकऱ्याचा तब्बल 500 क्विंटल कांदा सडून खराब झालेला आहे। हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने सर्व कांदा जो आहे तो उकिरड्यावर फेकून संताप व्यक्त केला। शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मी अतिशय मेहनतीने कष्टाने 500 क्विंटल कांदा पिकवला, परंतु त्या कांद्यातून मला अगदी भांडवली खर्चही मिळणं अशक्य झालं। सततच्या चाललेल्या रिपरिप पावसामुळे कांद्याचं फार नुकसान झालं। त्यामुळे सरकारने या कांद्यासाठी त्वरित शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान रूपी रक्कम जाहीर करावी अशी सरकारला कळकळीची विनंती आहे। पुढली बातमी अशी की पुण्यात सिगरेट न दिल्याच्या रागातून जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय। उत्तम नगर परिसरात सिगरेट न दिल्यामुळे संतापलेल्या काही गुंडांनी हातात कोयते घेऊन एका दुकानावर हल्ला केला। त्यांनी दुकान फोडून रोख रक्कम चोरी केली आणि या धक्कादायक घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय। युनेस्कोच्या यादीत नाव आल्यानंतर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांसह ट्रेकिंग करणाऱ्यांची गर्दी वाढली। सर्वत्र हिरवळ, दाट धुकं, रिपरिप पडणारा पाऊस, त्यामुळे निर्माण झालेलं आल्हाददायक वातावरण असं मनमोहक दृश्य इथं पाहायला मिळतंय। नैसर्गिक सौंदर्य बघण्याकरता महाराष्ट्राचं नाही तर गुजरातमधूनही पर्यटक इथे येत आहेत। पर्यटनाच्या दृष्टीने हा खूप सुंदर किल्ला आहे। आम्ही जस्ट हा किल्ला बघितलेला आहे आणि किल्ल्याची उंची ही एकूणच महाराष्ट्रातील जेवढे पण किल्ले आहेत त्यामध्ये सर्वात उंचीचा हा किल्ला आहे। आम्ही परिसर आजूबाजूचा नेवाळा आहे। खूप सुंदर असा किल्ला आहे। माझं असं सर्वांना महाराष्ट्रातील जे काही शिवप्रेमी त्यांना असं म्हणणं आहे की जेवढं तुम्ही शिवनेरी, रायगड, राजगड बाकीच्या किल्ल्यांना गर्दी करता, मन भरून प्रेम देता, तसंच साल्हेरला पण प्रेम द्या। इकडे याल्यानंतर आम्हाला वाटलं की लई सुंदर वातावरण आहे इकडच्या सर्व। तुम्ही येऊ शकता फिरायला सर्व इकडे, पण एक रिक्वेस्ट आहे माझी सर्वांना पर्यटकले की या इकडे फिरा, एन्जॉय करा सर्व, पण यानंतर इकडे गंदगी नका करा, तर सर्व दुसरे पण येऊ शकते आणि ते वातावरणाची मजा पण घेऊ शकता। एकनाथ शिंदेंनी तुम्हाला विसर्जित करून तुमच्या सगळ्यांची वाट लावली असा टोला जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी संजय राऊतांना लगावला। एकनाथ शिंदे दिल्ली भेटीत पक्ष विसर्जित करण्यासाठी गेले असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं आणि त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांना एकनाथ शिंदे कळलेलेच नाहीत, कारण एकनाथ शिंदेंमुळे संजय राऊत खासदार झालेत, त्यामुळे त्यांनी वायफळ बडबड बंद करावी। एकनाथ शिंदेंनीच तुम्हा सगळ्यांना विसर्जित करून तुमची सगळ्यांची वाट लावली असं खोतकर यांनी संजय राऊतांना म्हटलंय। मुळामध्ये संजय राऊतला एकनाथ शिंदे कळलेलेच नाहीत। संजय राऊतला कोणी विसर्जित केलं? एकनाथ शिंदेने तुम्हाला विसर्जित केलेलं आहे, तुमची सर्वांची वाट लावलेली आहे। मग त्यामुळे असं बोलणार नाही तर काय बोलतील ते? त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतने आता वायफळ बडबड बंद करावी आणि नीट गुमानपणे जे आहे ते भोगावं, नसता वेगळ्या याला त्यांना तोंड द्यावं लागणार आहे। शेवटी एकनाथ शिंदेमुळेच ते आज खासदार आहेत, हे लक्षात ठेवावं।